लोकसभेच्या काही जागांचं चित्र अजूनही स्पष्ट होताना दिसत नाहीये आणि या जागांच्या यादीमध्ये साताऱ्याचं नाव सर्वात आघाडीवर आहे। उदयनराजे हे साताऱ्यामधून लढणार हे जवळपास आता निश्चित मानलं जात होतं। मात्र अजित पवार यांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे पुन्हा एकदा संभ्रमाचे वारे वाहू लागलेले आहेत। साताऱ्यामधलं राजकारण नेमकं काय सुरू आहे बघूया। लोकसभेसाठी भाजपने 5 याद्या जाहीर केल्या। महाराष्ट्रामधले 23 उमेदवार ठरले। मात्र अजूनही साताऱ्यामधून उदयनराजेंचं काही ठरत नाहीये। अशातच आज अजित पवार यांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे साताऱ्याचा सस्पेन्स आणखी वाढलाय। हो का, त्याच्यात त्यांना भारतीय जनता पक्षाचे नेते समजून सांगण्याचं काम करतील। हो का, त्याच्यात त्यांना भारतीय जनता पक्षाचे नेते समजून सांगण्याचं काम करतील। उमेदवारीचा निर्णय हा महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या हाताबाहेर असल्याचं समजल्यानंतर उदयनराजे यांनी दिल्ली गाठली। राजधानीमध्ये 3 दिवस तळ ठोकला। दिल्लीमध्ये सुरुवातीला फडणवीस, बावनकुळे आणि शेलार हे राज्यातले 3 टॉपचे नेते उदयनराजे यांना भेटले। सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहिल्यानंतर चर्चा सकारात्मक झाल्याचा अंदाज सर्वांनी बांधला। त्यानंतर अमित शहांसोबत उदयनराजे यांची खलबतच झाली, ती देखील सकारात्मक झाल्याचं समजलं। भाजपकडून अधिकृत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी साताऱ्यामधील भाजपचे अधिकृत उमेदवार अशा पोस्ट सोशल मीडियावरती फिरू लागल्या। अशामध्येच उदयनराजेंनी साताऱ्यामध्ये नीरा नदी ते जलमंदिरापर्यंत भव्य रॅलीचं आयोजन केलंय। मात्र अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा माशी शिंकली आहे। हो का, त्याच्यात त्यांना भारतीय जनता पक्षाचे नेते समजून सांगण्याचं काम करतील। हो का, त्याच्यात त्यांना भारतीय जनता पक्षाचे नेते समजून सांगण्याचं काम करतील। तिकडे महाविकास आघाडीने उदयनराजेंच्या उमेदवारीवरून भाजपवरती निशाणा साधलाय। आता शिंदेना दिल्लीत जावं लागतं, आता अजित पवारांना दिल्लीत जाऊन बसावं लागतं, आता श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना दिल्लीत जावं लागतं। पण महाविकास आघाडीत असलेले छत्रपती शाहू महाराज यांचं तिकीट, यांची उमेदवारी आम्ही सगळ्यांनी मिळून महाराष्ट्रामध्ये त्याचा निर्णय घेतला। हा एक फरक तुम्ही समजून घेतला पाहिजे। आम्हाला दिल्लीत जावं लागत नाही, आमचं जागा वाटप आम्ही महाराष्ट्रात करतो। सातारा आणि परभणी या दोन्ही मतदारसंघावरती अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा दावा आहे। धनगरांच्या मतांच्या बेरजेसाठी महादेव जानकर यांना महायुतीमध्ये मानाचं पान देण्यात आलंय। महादेव जानकरांच्या मागणीप्रमाणे त्यांना परभणीची जागा सोडण्यात येऊ शकते। त्या बदल्यात जानकर हे बारामतीमध्ये अजित पवार यांना धनगरांची मतं मिळवून देतील। आता परभणी हातामधून गेल्यानंतर अजितदादा सातारा मतदारसंघावरती पाणी सोडण्यासाठी तयार होणार नाही। त्यामुळे उदयनराजे यांनी घड्याळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवावी असा अजितदादा यांचा आग्रह आहे। मात्र घड्याळ उतरवून हातामध्ये कमळ धरणारे उदयनराजे त्यासाठी तयार नाहीयेत। त्यामुळे भाजपला उदयनराजे यांच्याप्रमाणेच अजित पवारांची सुद्धा समजूत काढण्याची तयारी ठेवावी लागेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, सातारा।